मी कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून एक 2 मिनिट इथं बोलणार आहे. भावंडांनो, उपवर्गीकरण हा एक उपघटकच आहे किंवा उपवर्गीकरणाचं हे होतांड आहे. हे कशाचा उपघटक आहे तुम्हाला सांगतो. या देशामध्ये जो सांस्कृतिक संघर्ष सुरुवात आहे, जो संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला की या देशाचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून इथल्या श्रमण संस्कृतीचा आणि ब्राह्मण संस्कृतीचा संघर्ष आहे आणि तो आजही चालू आहे. उपवर्गीकरणाचा हा इश्यू जो आहे या सांस्कृतिक संघर्षाचा भाग आहे. तुम्ही जर बघाल तर आज देशामध्ये बुद्धिस्ट लोक संबंध भारतामध्ये लढतात. सोनम वांगचुक पासून ते अभिजित दिपके पर्यंत आणि दक्षिणेतल्या प्रकाश राज पासून महाराष्ट्रातल्या आंबेडकर आनंदराज पर्यंत केवळ आणि केवळ बौद्ध संस्कृतीचे लोक इथल्या मनुवादाच्या विरोधामध्ये लढत आहेत. भावंडांनो, लक्षात घ्या. आणि मग ही जी ताकद आहे ह्या ताकदीला विभाजित करण्यासाठी संविधानाचा आधार घेऊन, सुप्रीम कोर्टाचा आधार घेऊन, आपल्याच एका जस्टिसच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हा उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे. ज्या 7 जजेसनी निकाल दिला त्यापैकी केवळ बेला त्रिवेदी नावाच्या ज्या जज होत्या, जस्टिस होत्या, त्यांनी सांगितलं, 6 जजेसला विरोध केला भंतेजी आणि सांगितलं की हा अस्पृश्य मूळचा समाज जो होता, पूर्वीचा अस्पृश्य समाज, आजच्या अनुसूचित जाती या प्रवर्गातील लोक हे एकजिन्सी लोक आहेत, त्यांच्यामध्ये फूट पाडता येत नाही, एका जस्टिसनं सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्या जस्टिसचं नाव इथं घेतलं गेलं, आपल्याच माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे भूत आणलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर 1947 ला संविधान सभेवरती गेले. 1950 ला बाबासाहेब आंबेडकरांची घटना या देशामध्ये लागू झाली. 1948 ला बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिला. 47 आणि 50 मध्ये बाबासाहेबांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे अस्पृश्य मूळचे कोण. हा ग्रंथ संविधानाला बलस्थान देणार आहे, संविधानाचं प्रबलन करणार आहे. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्यावेळेसच्या ज्या अस्पृश्य जाती होत्या त्या सगळ्या एकजिन्सी होत्या. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलेलं आहे. सुप्रीम कोर्टातले जे 6 जजेस होते, ज्या संविधानामुळे ते ज्या खुर्चीवरती बसलेले आहेत, त्या संविधानाच्या शिल्पकाराच्या त्या ग्रंथाचं वाचन त्या लोकांनी केलेलं नाही आणि म्हणून त्यांनी चुकीचा अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे. भावंडांनो, आपला लढा कुठल्या जातीच्या विरोधात नाही, त्यांना तसा रंग द्यायचा आहे. आंबेडकर घराणं कधीही चुकीची भूमिका घेत नाही. या तालुक्यामध्ये धसवाडी गावी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 3 महिने राहिले, लक्षात घ्या. आणि ते एका बौद्धाच्या घरी राहिले. एका बौद्धाच्या महिलेनं भाकरी पडून अण्णाभाऊंना जीव घातलं, हा इतिहास आहे. तो पुसण्याचा काही जातीवादी इथले जे आहेत ना नवीन उपरते आलेले लेखक हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतायत, अण्णाभाऊला जातीय वळण देण्याचा प्रयत्न करतायत. हा अहमदपूर तालुक्याचा इतिहास आहे. आणि 2020 मध्ये 6 जानेवारी 2020 मध्ये अण्णाभाऊ साठेचा जन्मशताब्दी वर्ष असताना आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब ढसवाडीला आले आणि अण्णाभाऊ साठेंना मानवंदना देण्याचं काम आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी 2020 ला केलेलं आहे. अरे, उपवर्गीकरणाचं भूत तर आज आलं. आम्ही आमचे जे साहित्यिक आहेत, आमचे जे कलाकार आहेत, जे आमची संस्कृती मांडतात, सांगतात, त्या संस्कृतीला मोठं करण्याचा प्रयत्न करतात, अशा सगळ्या साहित्य सम्राटाचा सन्मान करण्याचं काम आजपर्यंत राजगृहाने केलेलं आहे. परंतु ज्या वेळेस संविधानावरती घाला घालण्याचा प्रयत्न कुणी करतो, ज्यावेळेस इथली आंबेडकरी चळवळ संपवण्याचं काम कुणी करतो, त्यावेळेस पहिल्यांदा जर धावून जर कुणी जर येत असेल तर ते राजगृह येत आहे. आज आपल्यामध्ये येऊन सन्माननीय आनंददादा आंबेडकर इथं दाखल झालेले आहेत. भावंडांनो, लक्षात घ्या काय आहे त्या जजमेंट मध्ये. उपवर्गीकरण तर हे दाखवायचे दात आहेत. मूळ मुद्दा आहे क्रेमिलियरची 8, लक्षात घ्या. आणि ती 8 कशी आहे, बौद्धांमधल्या किंवा मातंगांमधल्या एखाद्या पिढीनं जर आरक्षणाचा जर लाभ जर घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही. पंकज मित्तलनी त्यांच्या निर्णयाच्या 80व्या पॅराग्राफ मध्ये 81व्या पॅराग्राफ मध्ये हे सांगितलेलं आहे. आणि पुढं 84व्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी सांगितलं की वारंवार इथल्या आरक्षण धारक
अनुसूचित जातीच्या लोकांचा सर्वे झाला पाहिजे आणि जे संपन्न लोक आहेत त्यांना बाहेर काढलं पाहिजे, जे गरीब आहेत त्यांना मध्ये घेतलं पाहिजे असं म्हणत नाहीत ते। याचा सरळ अर्थ आहे की जर धसवाडीकरांनी जर आरक्षणाचा लाभ घेतला तर पुढच्या 100 वर्षामध्ये धसवाडीकरांच्या कुठल्याही पिढीला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही। अशा पद्धतीचं क्लेम लेअर आपल्यावरती लादण्याचा घाट या लोकांनी घातलेला आहे। मनुवादी लोक, आरएसएसवाले लोक आमोरासमोर आंबेडकरवाद्यांशी लढण्याची त्यांची छाती नाही, ताकद नाही, लक्षात घ्या। आणि म्हणून आपल्या मधलाच एक भाऊ उचलायचा, आपल्या मधलंच एक कच्चं मडकं पकडायचं आणि त्याला समोर करायचं। मित्रांनो, इथले मातंग आमचे भाऊ बंद आहेत, लक्षात घ्या। आज मंचावरती मातंगांचे आमचे काही सहकारी मित्र आहेत, आमचे वाघमारे इथं आहेत। ज्या वेळेस आपण आपल्या मंचावरून मातंग समाजावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो त्यावेळेस आपण आपल्या बाजूच्या भावाचा विचार करत नाही। तुमचं फार मोठं धाडस नाही, तुम्ही अमनदादाच्या पाठीशी उभे टाकलात, अमनदादाच्या पाठबळावरती इथं आलात तुम्ही। तुम्हाला माहित आहे की राजग्रह तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही इथं आलात, परंतु जे मातंगाचे बंधू इथं आले त्यांचं फार मोठं धाडस आहे। टाळ्या वाजून कौतुक करा। सगळ्या जातीला त्यांनी अंगावर घेण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून एकच आपलं लक्ष ठेवा की काही जरी झालं तर आंबेडकर खरानं राजग्रहावरून जो तुम्हाला आदेश देईल, आपण जगलो काय मेलो काय त्या आदेशाचं पालन करा आणि उपवर्गीकरण हाणून पाडा। भावंडांनो, संविधानावर जर कुणी येत असेल, इथल्या आंबेडकरी चळवळीवर कुणी येत असेल, राजग्रहावरती कुणी जर बोट उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर विचार करा आपण कोण आहोत, आपली खानदान काय आहे। आणि म्हणून मी तुमच्यामध्ये सन्माननीय अमनदादा आंबेडकरांमध्ये जास्त वेळ थांबणार नाही, त्यांना पुढे जायचंय। भावंडांनो, भाईचारा पाळा, बंधुत्व पाळा, गडबड करू नका। बाबासाहेबांचं रक्त तुमच्यामध्ये आलेलं आहे, ही सभा शक्ती झाली पाहिजे। परत एकदा तुम्हाला आवाहन करतो, मला बोलण्याची संधी दिली संयोजकांनी, त्याबद्दल संयोजनाचा आभार व्यक्त करतो संयोजकाचं। मी इथं थांबतो, माझा उरलेला वेळ सन्माननीय अमनदादा आंबेडकर यांना देतो। जय भीम, जय भारत। आदरणीय अमनदादा